नमस्कार मंडळी, आज विचार केला आज कुछ तुफानी करते। तर आजचा बेत आहे कोकणातील फेमस फणसाची भाजी। तर भाजीसाठी लागणारी सामग्री म्हणजे बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि साफ केलेले फणसाचे गरे आणि फणसाची बी, त्यालाच आमच्याकडे गोट्या म्हणतात। तर आता मी गॅस पेटवली, काईल ठेवली, आतमध्ये तेल घातलं आणि मग कांदा आणि मिरची घातली। तर मी लसूण टाकायला विसरलेली, तर नंतर मी लसूण पण टाकली। एकदा की कांदा गोल्डन फ्राय झाला की आतमध्ये हळद आणि मीठ टाकायचं। तर कांद्याला मस्त परतवून घ्यायचं, नंतर आतमध्ये मीठ आणि हळद टाकायची। एकदा की मीठ आणि हळद टाकून मिक्स करून झालं की आपण साफ केलेले गरे आणि आतमध्ये घालून घ्यायचे। एकदा की सगळे सुट्टी केलेले गरे आपण कढईमध्ये घातले की आपण त्याला मस्तपणे मिक्स करून घ्यायचं, त्याला एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून हळद आणि मीठ पूर्ण गऱ्यांना लागेल। एकदा की आपलं चांगलंपणे मिक्स करून झाल्यावरती आपण त्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकायचं। जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर भाजी जास्त शिजणार आणि तुम्ही कमी पाणी टाकलं तर भाजी करपण्याची शक्यता असते, म्हणून प्रमाणात पाणी घालायचं। तर आता मी पाणी घालते आणि यावरती झाकण मारून शिजायला ठेवते। एकदा की भाजी शिजली की मग आतमध्ये किसलेलं खोबरं घालायचं, जेणेकरून भाजीची टेस्ट अजून वाढते। आता मी झाकण मारलं आणि झाकणामध्ये पण पाणी ठेवलं आहे। आता आमची भाजी उकडलेली आहे मस्तपणे। आता मी खोबरं घातलेलं आतमध्ये घातलं, नंतर मग वरून खोबऱ्याचं तेल टाकलं, ते मी रेकॉर्ड करायला विसरले। आता आपली फेमस फणसाची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।